आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला नाही आहे तुझ्यासारखी समजूत काढता। पण बॉस, मी एवढंच म्हणेल की तुझ्या डोळ्यात पाणी नाही शोभत, आग शोभते। मला माहिती आहे की माझ्याकडनं चूक झाली आहे, पण मी तुला गॅरंटी देतो, त्या माणसाला आपण पकडणार। तारिणी टीम त्याला पकडणार। पण हे सगळं माझ्या बाबतीतच का घडतं? वेळ, ही वेळ आपली नव्हती असं आपण समजूया। माझ्यावर नाही, पण तारिणी टीमवर विश्वास ठेव, आपण त्याला नक्की पकडणार। थांब युवराज, आता काय? किती दिवस तू घरी नव्हतास माहितीये तुला? घरच्यांचे चेहरे किती दिवसांनंतर बघतोस तू? मी सांगून गेलो होतो ना। हो, मला सांगितलं होतं त्याने। मला माहितीये तुझ्या मित्राचं लग्न होतं। मला हे एक्सप्लेनेशन नको देऊस युवराज, प्लीज। मला माहिती तू अत्यंत बिझी होतास, पण मी पण बिझी असते ना रे। माझं पण ऑफिस आहे ना, मला पण मीटिंग्स करायच्या असतात, कधी कधी करोडोची उलाढाल करते मी, बरोबर? पण मी जेवायला घरी येते, कारण फॅमिली इज माय फर्स्ट प्रायोरिटी। हो ना युवराज? मित्र, टाइमपास हे सगळं ठीक आहे रे, हा आयुष्याचा एक भाग आहे, पण आपली फॅमिली, त्यांनी आपल्या आयुष्याला अर्थ मिळतो। हे मी किती वेळा सांगितलं युवराज तुला। गेले काही दिवस घरात काय चाललं होतं? आपल्यावर किती मोठं संकट आलं होतं याची कल्पना आहे तुला? हो, मला आईने सगळं सांगितलंय। आणि मग तू काय केलंस? काय केलंस तू? मित्राचं लग्न सोडून यावंसं नाही वाटलं तुला? तू भाऊ आहेस ना माझा, मी बहीण आहे ना तुझी। तुला एकदाही असं वाटलं नाही की आपल्या ताईला आपली गरज असेल, आपण तिच्या बरोबर असावं, तिची साथ द्यावी, असं एकदाही वाटलं नाही तुला? युवराज, आय एम सॉरी ताई, आय एम सॉरी। सॉरी नकोय मला, मी तेच तर सांगते तुला, मला सॉरी नकोय। हे असं मान खाली घालून सगळ्यांसमोर तू उभा राहतोस हे नाही बघायचंय मला युवराज। मला तुला ऑफिसमध्ये ताठ मानेने चालताना बघायचंय, तुझ्या कामाची चर्चा झालेली बघायची आहे, तुझ्या सक्सेस बद्दल लोकांनी मला येऊन सांगावं हे हवंय मला। कळतंय का तुला? हो हो, मला कळतंय। ओके, मला सगळं कळतंय। तू सुधारणार नाहीयेस ना? ठीक आहे, तुझ्यात सुधारणा व्हावी, तू जबाबदार व्हावंस, ह्याच्यासाठी एक शेवटचा निर्णय घेतलाय मी। तुझं लग्न करायचा निर्णय घेतलाय। नाही, याची काही गरज नाहीये, मी ठीक आहे। पण बॉस, केडी, हळद लावली ना, मी ठीक आहे।
खरंच. दुःख जर मनात ठेवलं ना तर त्याचं ओझं वाढतं. तेच जर सांगितलं ना तर मन हलकं होतं. म्हणजे मित्र म्हणून एवढं तर सांगू शकतो ना मी. लग्न माझं आहे ना, निर्णय मी घेणार ना. हे, मला माझी लाईफ नाही आहे का? मी माझी लाईफ कधी एन्जॉय करणार आहे? झाली ना एन्जॉयमेंट सगळी. मित्राच्या लग्नामध्ये एन्जॉयच केलंस ना. आता बास. आता जबाबदारी घ्यायला शिक. आणि म्हणूनच तुझ्या लग्नाचा निर्णय मी घेतलाय अँड दॅट्स फायनल. जो कौशिकीचा निर्णय आहे तो माझा निर्णय आहे. करूया ना लग्न. काय घाई काय आहे? घराणं बघायला हवं ना. आपल्या तोला मुलाचं हवं ना घराणं. मुलगी चांगली हवी, संस्कारी हवी, गुणी हवी. बस. मग ती गरीबा घरची असली तरीही चालेल. हा मुलीचा फोटो आहे. तुझं लग्न हिच्याशी होणार आहे अँड दॅट्स फायनल. कळलं? कल्याणम कल्याणम. काय ग, आवडत्या हिरोचं लग्न वगैरे होतंय का? सुमी, त्याचं लग्न चाललंय. अगं रड. हाय, अगं त्या हिरोचं खोटं लग्नाचं काय येऊन बसलीस? आता खरं लग्न होणार आहे. खरं लग्न कुणाचं आहे? एक हिरोईन, तिचं. हिरोईन कोण? रश्मिका वाटतं. मग कोणती? ज्योतिका? है आता आलियाचं झालं की लग्न. सस्पेंस शुरुआत में नहीं सांगते हैं, शेवट में समझता है. काय कर नाही. चल, मला उशीर होतोय, मी निघते. होणार होणार, सगळं चांगलं होणार. सुमी, तब्येत बरी आहे ना? का संपल्या गोळ्या? आणायच्या असतील तर मला सांग, मी आणते. नाही, आता औषधांची गरज नाही. आता रामबाण उपाय होणार. रामबाण? नवराई माझी लाडाची ग, आवड तिला चंद्राची ग. सुमी, तुझं चालू दे, मी निघते. मला उशीर होतोय. काय काय हे देवी जगत्तारिणी, त्या मुलाला माझी लेक पसंत पडू देत. शेरभर पेढे ठेवीन तुझ्या समोर. आज वसुधा असती, तिला किती आनंद झाला असता. वसुधा, बघतेस ना सगळं.